खूप मोठं नुकसान देऊ शकते. तर जाऊया पुनश्च एकदा मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू अम्मा भगवान 11 घणसोळी तर त्यांच्या विपक्षात आयुष 11. अजित आणि मयूर अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. पहिल्या चेंडूचा यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र सुरेख प्रकारचा पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यामध्ये यश मिळाले. ते गोलंदाज विजय महादे एक नावाजलेला गोलंदाज आहेत आणि आपल्या अनुभवाचा आता मात्र खऱ्या अर्थी या ठिकाणी पराकाष्ठा करावी लागेल, कारण दर्जेदार फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे तो म्हणजे आयुष 11. तर त्यांच्या विपक्षात खेळताना आता मात्र कशा प्रकारे सुरुवात करताय. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवला आहे डीप कव्हरच्या दिशेने, हा जातोय या इनिंगचा पहिला चौकार. पहिल्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळालं होतं, ते म्हणजे गोलंदाज विजय महादे यांना. मात्र दुसऱ्या चेंडूवरती आघात केलाय. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल देखील झालाय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. थोडंसं फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, कारण जिथे एकही धाव निघाली नसती तिथे मात्र आता 4 धावा वसूल केल्यात फलंदाज अजित. आता मात्र थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये, बॅक टू बॅक येतोय हा तिसरा चौकार. जबरदस्त फलंदाजी, बॅक टू बॅक 3 चौकार या ठिकाणी वसूल केले, ते म्हणजे फलंदाज अजित याने. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे अजित याने, कारण पहिला चेंडू विचार केला तर थोडासा गोलंदाजाच्या पक्षामध्ये हा चेंडू पडला होता, मात्र त्यानंतरच्या सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारून या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केलेत. जणू काही समोरच्या संघाला सांगतोय की अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, ये तो आगाज है, अंजाम तो अभी बाकी है. आता मात्र सूर्यप्रकाशचा कमबॅक म्हणावा लागेल. बॅटची कडा घेतली, मात्र धाव घेण्याची कुठलीही संधी निर्माण झाली नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण खेळताना पाहतोय. अम्मा भगवान 11 घणसोली तर त्यांच्या विपक्षात आयुष 11. त्यानंतर मात्र आपण सुपर 6 इथे रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत, पाहणार आहोत. नक्कीच त्याचा उत्कुटता शिगेला आहे. नक्कीच त्याचं एक चांगलं क्रिकेट दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामधला, नक्कीच त्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे फलंदाज अजित याचा. थोड्याशा फ्रंटफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आहे, फक्त एकाच धावेने या ठिकाणी समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होते आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आयुष 11 क्रिकेट संघाची धावसंख्या 13 धावा. आता मात्र इनफिल्डचं बंधन नसणार नाही आहे. नक्कीच त्याचं 4 क्षेत्ररक्षक आपण मात्र क्षेत्ररक्षणासाठी इनफिल्डच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये तैनात करावे लागतील आणि 5 फिल्डर 5 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेनजीक आपण ठेवू शकता असा या स्पर्धेचा नियम आहे.
सांघिक दुसरा षटक घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे सिद्धेश. आकुड्याबाचा चेंडू होता पॉइंटच्या वरून वीरेंद्र सेहवाग कॉपी स्टाईलने कट केला मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अफलातून झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय सीमारेषे नजीक. पहिल्या विकेटचा पतन. अजित बॅक टू द डगआउट. अजित तंबूच्या आसऱ्याला परतलाय. चांगल्या लईमध्ये फलंदाजी करत होता मात्र पहिल्या चेंडूवरती शुभम याने माघारी धाडलाय. काय अफलातून झेल पकडलाय पॉइंट डीप पॉइंटच्या दिशेने. संतोष त्या ठिकाणी तैनात आहेत आणि आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे मयूर. आता मात्र भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू थोडासा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यस पंचांकडून वन बाउन्सची घोषणा केली गेली. त्यामुळे नक्कीच याचा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम पुन्हा एकदा आपला पुढील चेंडू घेऊन यावेळी सरळच्या दिशेने चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. या षटकामधला हा येतोय दुसरा विकेट. तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे शुभम याच्या माध्यमातून. कारण पहिल्या 3 चेंडूवरतीच 2 फलंदाजांना माघारी धाडण्यामध्ये यश मिळवलंय ते म्हणजे गोलंदाज शुभम या गोलंदाजाने. आता मात्र बॅटिंग मार्क वरती संकेश सज्ज होतोय तर दुसरीकडे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न मात्र बऱ्यापैकी बॅटवरती चेंडू आला नाही आहे आणि फक्त इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू ड्रायव्हर झाला आणि 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू फेकून झालेत आणि 4 चेंडूवरती फक्त 1च धाव खर्च केले ते म्हणजे गोलंदाज शुभम याने. धावफलकाचा विचार केला तर धावा आतापर्यंत झाल्या त्या म्हणजे 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त प्रकारची गोलंदाजी शुभम याच्याकडून मला पाहायला मिळते. आता मात्र प्रथमेश आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र पूर्ण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 3 यष्टांच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र पुनश्च एकदा प्रयत्न असफल. चेंडू विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पुनश्च एकदा पाहायला मिळाले. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे शुभम याच्याकडून. कारण 5 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केले. 2 फलंदाजांना आतापर्यंत माघारी धाडण्यामध्ये यश मिळालंय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. अन्नाड वेगाने टाकले चेंडू पुनश्च एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सुंदर या ठिकाणी झालंय. धावबाची संधी निर्माण झाली आहे मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये या ठिकाणी दोन्ही फलंदाज प्रथमेश आणि संकेश. त्याचबरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 16 धावा. आपण पाहत आहोत चंद्रकांत दादा चषक 2022 आणि सुंदर आयोजनाचा दर्जा सांगणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये सकाळपासून ज्या कार्यकर्त्यांची ज्या सदस्यांची ज्या आयोजकांची एकंदरीत जी मेहनत सुरू आहे जी आपण ऑनस्क्रीन पाहतोय खूप वाखाणण्याजोगे आहे आणि अशा सुंदर त्यांच्या मेहनतीतूनच ही स्पर्धा खऱ्या अर्थी साकार होत आहे. आता मात्र सांघिक तिसरं षटक घेऊन सिद्धेश. पहिला चेंडू यावेळी भन्नाट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता.
धावबादचं अपील देखील झालंय, मात्र धावबादची या ठिकाणी जी संधी निर्माण झाली होती मात्र ती या ठिकाणी संपुष्टात आली आहे. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज. अफलातून पद्धतीने हा चेंडू होता, भन्नाट वेग, नक्कीच लेग बिफोर विकेटचा जर या ठिकाणी नियम असता तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं, मात्र तो नियम या स्पर्धेमध्ये लागू नाही आहे. त्यामुळे नक्कीच पाईच्या स्वरूपात एक धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय आपला पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. तर त्याच्या विपक्षात एक्सप्रेस गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. आता मात्र थोडीशी चेंडूची गती कमी केली, थोडीशी बोटांमधली जादू या ठिकाणी विखरली आणि नक्कीच स्लोवर पद्धतीने हाताळण्यामध्ये यश मिळालं. आणि यस नो मिसअंडरस्टँडिंग झालंय आणि फलंदाज क्रमांक 3 मला वाटतं या ठिकाणी संकेश तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे धावबाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय योगेश फलंदाज आपण पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा विचार केला तर जबरदस्त प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ह्या तिन्ही गोलंदाजांकडून. कारण विजय असेल, त्यानंतर विचार केला तर शुभम असेल आणि त्यानंतर आता सिद्धेश, अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मिड विकेट रिजन मध्ये 2 षटकांमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच त्याचं बहुमूल्य 4 धावा आपल्या संघाच्या आणि खात्यामध्ये अर्जित करते म्हणजे फलंदाज योगेश या फलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज होते आपला पुढील चेंडू घेऊन. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि या षटकामधला मला वाटतं विकेट क्रमांक 2 आपण पाहतोय प्रथमेश योगेश लागेल. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धेश याच्याकडून. अफलातून वेग आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आणि वेळोवेळी आपल्या गोलंदाजीची दिशा, गोलंदाजीची विविधता दाखवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळवलंय. 22 धावा धावफलकाला लागल्या आहेत आतापर्यंतचा खेळाचा विचार केला तर. नक्कीच अम्मा भगवान 11 घणसं या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहायला मिळतंय. कारण त्या प्रकारे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि नक्कीच कर्णधाराचा विश्वास या तिन्ही गोलंदाजांनी या ठिकाणी खऱ्या अर्थी सार्थकी लावलाय. आता मात्र नवीन फलंदाज आपण बॅटिंग मार्कवरती पाहतोय मयूर चव्हाण. एक खूप मोठं नाव आहे, पाहूया काय होतंय. पहिला चेंडूचा सामना करताना पॅडवरती आधा चेंडू, अजून एक खेळाडू धावबाद होण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचं रूपांतर या ठिकाणी यशामध्ये करता आलं नाही आहे आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव म्हणजे अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामधला मला वाटतं शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज सिद्धेश. फ्रंटफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरून, डीप कव्हरच्या डोक्यावरून. 1 बाउन्स 4 धावांसाठी.
तीन षटकांची या ठिकाणी समाप्ती होते आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर आयुष 11 क्रिकेट संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 28 धावा. यानंतर सुपर 6 सामने आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिला सामना असेल मैत्री स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षात वीर मराठा. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. मैत्री स्पोर्ट विरुद्ध वीर मराठा. आता मात्र सांघिक चौथा षटक घेऊन स्वतः कर्णधार अविनाश जोगळे. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकला. चेंडू लोअर फुलटॉस होता तितक्या सुंदररित्या खेळून काढला. अलाउंग दी कार्पेट फटका आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी दुहेरी धावसंख्येत पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय. आता मात्र थोडासा स्वैर मारा डाव्या यष्टीच्या बाहेर आणि यस पंचांकडून वाईडचा इशारा घोषित करण्यात आलाय. नक्कीच संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 या आकड्यावरती. आता मात्र अविनाश यावेळी आडव्या बॅटने चेंडूला फटकावला. मिड विकेट रिजन मध्ये फाईन लेग रिजन मध्ये आणि सरळ क्षेत्ररक्षणाला हातामध्ये अजून एका विकेटचं पतन. प्रथमेश बॅक टू द डग आउट आपण पाहायला माहिती आहे. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय तो म्हणजे अभिषेक. तर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे मयूर. पुन्हा एकदा एक स्क्वेअर मारा पाहावा लागेल. या षटकामधला हा दुसरा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती लागल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अविनाश यांचा भन्नाट वेगाने टाकल्या चेंडून. या चेंडूवरती खऱ्या अर्थी उत्तर नव्हतं ते म्हणजे फलंदाज मयूर याच्याकडे फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पॅडवरती चेंडू आदळला आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती लागले आहेत. नक्कीच ज्या प्रकारे कर्णधाराने आपले टॉसच्या वेळी जे मनसुबे स्पष्ट केले होते की 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचे प्रयत्न असतील आणि ते प्रयत्न खऱ्या अर्थी कुठेतरी यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकला चेंडू. पुन्हा एकदा सेम रिझल्ट पाहायला मिळते. पुन्हा एकदा एकच धाव खर्च करेल स्वतः कर्णधार अविनाश जोगळे. मॅन इन फॉर्म म्हणून पाहायला मिळते गोलंदाज अविनाश जोगळे. कारण दुहेरी भूमिका आहे ॲज अ कर्णधार ॲज अ गोलंदाज आणि ती भूमिका या ठिकाणी चोखपणे पार पाडताना पाहायला मिळत आहे. यानंतर सुपर 6 मध्ये आपण पहिला सामना खेळणार आहोत तो म्हणजे मैत्री स्पोर्ट विपक्षात वीर मराठा. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती देखील तेच पाहायला मिळालं. भन्नाट वेग आणि वेगाला पूर्णपणे बीट. पुन्हा फक्त एकच धाव. धावफलकाचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत तर पाहूया किती धावा केल्या जातात, किती धावांचं आव्हान दिलं जात आहे. टॉससाठी यायचं आहे मैत्री स्पोर्ट्स. कर्णधार त्यांच्या विपक्षात वीर मराठा. कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे.
पुन्हा एकदा कट केला आहे पॉईंट रिझन मध्ये. डीप पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी कुठलाही तैनात नाही, त्यामुळे धावा मिळतील पूर्णपणे 4. आणि नक्कीच या 4 धावांनी इनिंग समाप्ती या ठिकाणी होते, ती म्हणजे आयुष इलेव्हन क्रिकेट संघाची मर्यादित 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जमा केल्या, त्या म्हणजे 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 आणि 40 धावांचं आव्हान दिलंय, ते म्हणजे अम्मा भगवान 11 घणसोळी या क्रिकेट संघासमोर. मैत्री स्पोर्ट्स विपक्षात वीर मराठा. सर्व जे सुपर 6 मध्ये संघ दाखल झाले आहेत त्यांना विनंती असेल किंवा त्यांना एक आव्हान आहे की यानंतरचा प्रत्येक सामना हा 3 षटकांचा खेळवला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. उर्वरित नियम आपल्याला मॅचच्या वेळी आपल्याला सांगण्यात येतील. दरम्यान हे सामने 3 षटकांचे खेळवले जातील कारण वेळेचा अभाव आहे. नक्कीच सामना ही स्पर्धा आपल्याला बॅटलाईटच्या अधोगती पार पाडायची आहे, तेव्हा नक्कीच इकडे इकडे ये. मी आमचे कॅमेरामन दादा यांना विनंती करतो की हे आपण जे बॅनर आपण पाहत आहात त्यांचे शिल्पकार रोहित दादा बाईंग, त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला जातोय, तर आपण जरा कॅमेरामध्ये ही क्षणचित्रे कैद करायची आहेत.
आणि आयोजकांच्या माध्यमातून देखील आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. मैत्री स्पोर्ट्स विपक्षात वीर मराठा दुसऱ्या फेरीतला म्हणजे सुपर 6चा हा सामना खेळवण्यासाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 3 षटकांचे सामने असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. मी मान्यवीरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्या शुभ हस्ते टॉसचा बॉस या ठिकाणी कुठला संघ मानकरी ठरतोय ते आपण पाहूया. मला वाटतं वीर मराठा या संघाने या ठिकाणी टॉस जिंकला आहे. तर नक्कीच जर दुसऱ्या फेरीमध्ये आपण आला आहात, नक्कीच कुठेतरी एक पाऊल मागे आहात या विजयी पदकापासून. नक्कीच काय निर्णय असेल? पहिलं क्षेत्ररक्षण असेल आमचं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाला. कशा प्रकारे रणनीती असेल? 3 षटकांचे सामने असतील. आमच्याकडे मगाशी आहे, सरफराज आहे, निलेश आहे, साईराज आहे, मी पण आहे सुद्धा. दोन्ही संघांना या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देवा. मी मान्यवरांना देखील विनंती करतो की जे चांदीचं नाणं आहे ते आपण या दोन्ही कर्णधारांना आपण देऊन त्यांना या पुढील फेरीसाठी सन्मानित करायचं किंवा शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर सुपर 6 मधील हा पहिल्या सामन्याला दोन्ही कर्णधारांना आपण शुभेच्छा देऊया. मैत्री स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षात वीर मराठा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे सुरू आहे सामना. अम्मा भगवान 11 घणसोळी विपक्षात आयुष 11. प्रथम फलंदाजी करताना आयुष 11 संघानं 39 धावा धावफलकावरती लावल्या आणि 40 धावांचं आव्हान दिलं ते म्हणजे अम्मा भगवान 11 घणसोळी या संघाला. मात्र कुठेतरी सुंदर सुरुवात या ठिकाणी केली आहे ती म्हणजे या दोन्ही संघातील खेळाडूंनी, कारण सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे, मात्र धडाकेबाज फलंदाज तंबूच्या आसऱ्याला देखील परतला आहे. आठ धावा धावफलकावरती लागले आहेत. आपण पाहतोय फलंदाज गणेश आणि शुभम अशी ही फलंदाजांची जोडगोळी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजीची धुरा या ठिकाणी सांभाळताना आपण पाहतोय तो म्हणजे अजित. एक धडधाकट गोलंदाज आहे, अनुभव खूप मोठा आहे आणि या राजापूर विभागामध्ये ज्या खेळाडूने खरोखरच गेली अनेक दशकं क्रिकेटची सेवा केली असा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. बॅटिंग मार्गवरती शुभम आणि शुभमने जबरदस्त प्रहार केला. अक्षरशः पायामधला चेंडू खेळून काढला. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला 4 धावांसाठी. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर अम्मा भगवान 11 घणसोळी संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा.
सांघिक दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. आता मात्र इनफिल्डचं बंधन नसणार आहे, त्यामुळे नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी एक विकेटची संधी मिळते. आता मात्र चेंडूला उडवला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे लॉंग ऑन रिझन मध्ये आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावला. फलंदाज क्रमांक 2 गणेश जोगळे बॅक टू द डग आउट आपण पाहायला मिळतोय. विकास गुरव आपण गोलंदाज पाहतोय आणि आपल्या गोलंदाजीचा जलवा आज या घनसोळीच्या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी कुठलाही गोलंदाज विकेट संपादन करतो तेव्हा नक्कीच एक आत्मविश्वास असतो तो द्विगुणित झालेला असतो आणि नक्कीच पुढील खेळासाठी त्याला एक प्रोत्साहन मिळत असते. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रमोद पळसमकर, तर त्याच्या नॉन स्ट्राईक एंडला आपण शुभम बॅटिंग मार्कवरती शुभम आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा विकास गुरव सज्ज होताना. विकास गुरव पुढील चेंडू घेऊन लोअर फुलटॉस होता, पॅडल स्वीप केलाय, जबरदस्त फटका अलॉंग द कार्पेट फटका आहे. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे नक्कीच एकाच धावेने या ठिकाणी समाधान मानावं लागेल. थ्रो काहीसा खराब झाला होता, मात्र चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळालं, ते म्हणजे आयुष 11 क्रिकेट संघात या क्षेत्ररक्षकांकडून. कारण 24 धावा जर रोखायच्या असतील तर प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी झगडावं लागेल, प्रत्येक धाव रोखण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. कारण समोर आहे अम्मा भगवान 11 घनसोळी, कारण हा देखील नामवंत फलंदाजांचा भरणा असलेला संघ म्हणून हा संपूर्ण या स्पर्धेमध्ये नावारूपास आहे. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका आहे, जबरदस्त प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. म्हटलं जातं की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायचं झालं तरी सुद्धा दम लागतो आणि तो दमकम आताच्या चेंडूवरती या दोन्ही फलंदाजांनी दाखवलाय. कारण जिथे एका संधी होती तिचं रूपांतर या ठिकाणी दुहेरीमध्ये केलं आणि धावा पळून पूर्ण केल्या, तर म्हणजे कंप्लीट 2 धावा. पुन्हा एकदा विकास सज्ज होतात. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू तितक्या सुबकरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, चेंडूला कलेक्ट करेल, फेक करेल तोपर्यंत 2 धावा पुनश्च एकदा आपल्या खात्यामध्ये जमा करतायत, ते म्हणजे फलंदाज प्रमोद. धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकाच्या मध्ये आतापर्यंत धावा झाल्या त्या म्हणजे 18 धावा. 40 धावांचं आव्हान आहे. नक्कीच सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला आणि यस जबरदस्त प्रकारचा झेल या ठिकाणी टिपलाय, तो म्हणजे डीप कव्हर क्षेत्ररक्षक शिवा या खेळाडूने अफलातून कामगिरी या ठिकाणी प्रदर्शन करताना पाहायला मिळतं. कारण मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागेल जर आपल्याला सामना हा जिंकायचा असेल तर. प्रमोद यांना परतावं लागेल. प्रमोद चांगल्या लईमध्ये फलंदाजी करताना आपण पाहत होतो, मात्र कुठेतरी स्वतःवरती नाराज असतील कारण ज्या प्रकारे हा फटका खेळला. कारण हा चेंडू एक वाईड यॉर्कर होता, खेळायचा होता पॉईंटच्या दिशेने, मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला कव्हर रिझन मध्ये आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संतोष राऊत, मात्र स्ट्राईक एंडला शुभम सज्ज आहे. पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. ज्या प्रकारे आपण IPLचा विचार केला तर मॅक्सवेल ज्या प्रकारे फटके खेळत असतो, आता मात्र ह्या राजापूर विभागातला हा वंडर बॉय आपण मैदानामध्ये पाहतोय, जिथे फटक्यांची आतषबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. स्विच हिटचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेसफुल. धावा मिळाला पूर्ण 4. शुभम याच्या बॅटमधून येतोय हा अजून एक दणदणीत चौकार. शुभम आपण पाहतोय पळसणकर, एक चांगलं नाव आहे या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. घाटकोपर विभागामधून बिलॉंग करताना अनेकदा अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपल्या या खेळाची उज्ज्वल कामगिरी त्याने आतापर्यंत करत आज या चंद्रकांत दादा चषक 2022 मध्ये आज लिलावामध्ये खेळताना या ऑक्शन पद्धतीने खेळताना आपल्या संघासाठी एक जबरदस्त कामगिरी करताना ऑन स्क्रीन पाहतोय. मला वाटतं 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 22 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि धावा करायच्या आहे त्या म्हणजे 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. एकीकडे अम्मा भगवान 11 तर दुसरीकडे आयुष 11. कोण जाणार पुढच्या फेरीमध्ये, तर कुठला संघ आज या स्पर्धेतून बाद होणार. सांघिक तिसरं षटक आणि अतिशय निर्णायक षटक घेऊन येतो तो म्हणजे संकेत. तर फलंदाजीमध्ये आपण पाहतोय संतोष राऊत आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला, अचूक टप्प्यावरती, अचूक दिशा, अचूक नियंत्रण या ठिकाणी पाहायला मिळालं. सर्व काही गोलंदाजाच्या पक्षामध्ये पाहायला मिळतंय आणि नक्कीच पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालंय. आता मात्र सामन्याचा समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू 18 धावा असं सामन्याचं समीकरण आहे. 9.50च्या सरासरीने धावा जमा करावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका मारलाय सरळच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती, मात्र थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या त्या म्हणजे संतोष आणि शुभम या यस फॅक्टर असलेल्या या जोडगोळीनं. या 2 धावांनी धावफलक पुरेसर केलं. धावफलकाचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचताय त्या म्हणजे 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा संकेत याचा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे संतोष यांचा, मात्र बॅट आणि बॉलचा या ठिकाणी कुठलाही संबंध झाला नाही आहे. चेंडू विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक चेंडूवरती या सामन्याचा थरा रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण प्रथम फेरीचा हा पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. अम्मा भगवान 11 विरुद्ध आयुष 11. आता मात्र जबरदस्त प्रहार केलाय. जो मंगाचा चेंडूवरती प्रयत्न करत होतो तिथे मात्र प्रयत्न असफल ठरला होता, मात्र पुढच्या चेंडूवरती जो प्रयत्न मी करत होतो तो प्रयत्न अशा प्रकारे होता आणि हे या ठिकाणी दाखवून दिलं संतोष राऊत. या फलंदाजाने चेंडूला फिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अफलातून फटका या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण क्रिकेटवरची त्याची पकड होती, जी आताच्या चेंडूवरची जी नजाकत होती अफलातून या ठिकाणी पाहायला मिळाली. पिकअप चांगल्या प्रकारे होता, बॅटवरती योग्य प्रकारे चेंडू आला, परफेक्ट मिड ऑफ द बॅट झाला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला 6 धावांसाठी. 30 धावा धाफालकडे लागले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच उडालाय. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आहे. झेलबादची संधी आणि या ठिकाणी संधीचं रूपांतर यशामध्ये करता आलं नाहीये. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जमा करतायत ते म्हणजे संतोष राऊत. 32 धावा धावफलकावरती लागले आहेत. जबरदस्त क्रिकेट आणि जबरदस्त द्वंद्व या 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय.
पुढे चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश संकेत सज्ज होतोय. पुन्हा एकदा जबरदस्त प्रकारचा चेंडू, सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर मला वाटतं षटक समाप्तीची घोषणा आता पंचांकडून केली जाते. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण असेल ते म्हणजे 6 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. एकीकडे आम्हा भगवान 11 तर दुसरीकडे आयुष 11. दरम्यान आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी मान्यवर उपलब्ध झालेला आहे ते म्हणजे श्री संजय दादा आजिवले साहेब यांच्या माध्यमातून नुकताच यश स्मृती चषक पार पडला. त्यामुळे क्रिकेटची जाण असलेले, क्रिकेटची एक मान असलेले व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. आता मात्र 6 चेंडू 8 धावा आणि स्वतः कर्णधार गोलंदाजीची धुरा सांभाळताना पाहायला मिळत आहे म्हणजे योगेश सुर्वे. 6 चेंडू 8 धावा. पाहूया काय होतंय मैदानावरती. हा थरार आपल्याला या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय आनंदाला चंद्रकांत दादाचा चषक या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू पॅडवरती आदळला. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. 22 रिझनमध्ये परवाट चेंडू ट्रॅव्हल झालाय. तेहतीस धावा धावफलकावरती लागले आहेत. तर नक्कीच आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा सामन्याचं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवरती आता आपल्याला संघर्ष पाहायला मिळणार या दोन संघातील खेळाडूंदरम्यान. आता मात्र मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. संतोष राऊत आपण बॅटिंग मार्गवरती. मात्र हा चेंडू थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांनी हात खोलले आणि पंचांचा वाईडचा इशारा येतोय. 1 धाव एकूण संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावफलकाचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 3 बाद 34. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा आणि ॲज अ कर्णधार म्हणून थोडासा निराश स्वतःवरती नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे गणेश सुर्वे. कारण कर्णधार आणि आज गोलंदाज आता मात्र दुहेरी भूमिका चोखपणे पार पाडावी लागणार आहे. कारण सामना अतिशय रंगतदार अवस्थेत या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू या ठिकाणी वाईड स्वरूपात पाहायला मिळतोय. अवांतर धावा सलग 3 या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या त्या म्हणजे 36 धावा. 4 धावांची अजूनही गरज आहे. जर षटकार मारून विजय संपादन केला तर नक्कीच 500 रुपयांचं संदीप महादे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. मात्र या ठिकाणी चौकार मारला. मी विनंती करतो संदीप महादे आपण पारितोषिक द्यायचं की नाही आता, कारण 4च धावा पाहिजे होत्या. आपण षटकाराची अपेक्षा केली होती मात्र 4 धावा निघाल्यात. आणि संदीप महादे यांच्याकडून नक्कीच ह्या 4 धावांसाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज जात आहे ते म्हणजे संतोष राऊत या फलंदाजांना आपण विनंती करूया की हे 500 रुपयांचा कॅश प्राइज घेण्यासाठी आपण थोड्याच वेळात टॉस बॉक्समध्ये येऊन हे आपलं बक्षीस घेऊन जायचंय. या स्पर्धेचे आयोजक आहेत मनोज दादा. एक खूप मोठं एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं. या खेळाडूची या सदस्य आहेत त्यांची जर बॉडी लँग्वेज पाहिली एकंदरीत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी आटोकाट मेहनत त्यांच्या प्रयत्नातून जी चालू आहे खूप वाखाणण्याजोगी आहे. सुपर 6 सामने या ठिकाणी सुरुवात होते. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं या ठिकाणी बंधन नसणार आहे त्यामुळे नक्कीच कुठलंही षटक हे पॉवर प्ले ग्राह्य धरलं जाणार नाही आहे. खुली षटकं असतील जी 3 खेळवण्यात येतील याची प्रत्येक संघाने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे.
या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करतोय तो म्हणजे शुभम पळसुनकर, कारण ज्याने 10 धावा देखील जमा केल्या होत्या आणि षटक हाताळताना सुरेख अशी गोलंदाजी करताना फक्त 2 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट देखील मिळवल्या. असा शुभम पळसुनकरचा तो मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा.